नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहोत अंडा मसाला. तर त्यासाठी आपण अंडी 5 पहिला उकडून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतरनं त्याला असे होल केले आहेत जेणेकरून तेलामध्ये घातल्यानंतरनं ते फुटणार नाहीत आणि पंक्चर होणार नाहीत, त्याचे तुकडे होणार नाहीत. अशा प्रकारे आपण त्याला होल मारून घेऊया आणि सर्व प्रकारचा मसाला जो आहे आपण जेव्हा फ्राय करणार त्यावेळी तो त्याला पूर्णपणे लागला जाईल. बारीक चिरलेला कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर, जिरा पावडर, धने पावडर, तिखट, मीठ चवीनुसार, हळद, हिंग आणि गरम मसाला. त्याच्यानंतर आपण आता गॅस पेटवून घेऊया. त्याच्यावरती भांडं ठेवूया. त्यात थोडंसं तेल घालूया. आपल्याला आता अंड्यांना फ्राय करून घ्यायचं आहे भाजून. तेल भरपूर घातलं किंवा शिल्लक राहिलं तरी चालेल, पुढं आपल्याला फोडणीला उपयोगी येतं. तेल पहिला घालून घेऊया. मी 2 पळे घातलेले आहेत तेल. थोडंसं तेल तापलं की त्याच्यानंतर आपण त्याच्यात फ्राय करूया. तेल चांगलं तापलेलं आहे. आता त्याच्यात आपण अंडी सोडूयात. तेल ह्याच्यामध्ये आपण थोडंसं शॅलो फ्राय करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये आता आपण हळद घालणार आहोत थोडीशी हळद, थोडंसं तिखट, पुन्हा त्याला फ्राय करून घेऊया. त्यांना असा ब्राऊन कलर यायला पाहिजे. त्याला अशा प्रकारे छानसा कलर आल्यानंतरनं आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. बघा कसा ब्राऊन असा कलर आलेला आहे त्याला. तर तेल तापल्यावर त्याच्यामध्ये आपण कांदा घालूया, बारीक चिरलेला कांदा. पहिला कांदा घालून घेऊया. कांदा छानपैकी असं फ्राय करून घ्यायचा, लालसर होईपर्यंत घ्यायचं त्याला फ्राय करून. हे भांडं थोडंसं मोठं झाल्यामुळे माझं तशा प्रकारे हे झालं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं भांडं घेऊ शकता. कांदा छानसे असा मऊ लाल होस तोपर्यंत त्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा असा लालसर भाजलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो घालूया. बारीक चिरलेला टॅमॅटो आहे हा. बारीक चिरलेला टॅमॅटो त्याच्यात घातलेला आहे. तर त्याला थोडंसं शिजू द्यायचं. त्याच्यात शिजण्यासाठी आपण मीठ घालूया. टॅमॅटो लवकर शिजला जातो जेणेकरून. मीठ आपण चवीनुसार घातले. छान असं त्याला मऊ होस्तोवर भाजून घ्यायचं आहे आपण. आता आपण ह्याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेऊयात. तिखट, जिरा मसाला,
आणि जो आपण गरम मसाला घेतला आहे तो सर्व घालून घेऊया. टॅमॅटो गळत आलेला आहे. छानपैकी हा 2 मिनटं भाजून घ्यायचा हा, जेणेकरून तो मसाला भाजला जाईल. भाजून घ्यायचा. टॅमॅटो मस्तपैकी शिजलेला आहे. आणि ह्याला कंटिन्यू हलवत राहायचं जेणेकरून मसाला खाली चिकटू नये. आणि मसाल्यातून तेल सुटावं इतकं त्याला हलवून घ्यायचं. मस्तपैकी असं तेल सुटत आहे मसाल्याला. त्याच्यात आपण थोडंसं पाणी घालूया. अगदी थोडंसं पाणी घालायचं. मसाला थोडासा भाजून घ्यायचा. अजून अंडी घालूयात फ्राय केलेली. जास्त जोरात हलवायचं नाही, नाहीतर अंडी फुटली जातात. हे माझं जसं फुटलं तसं. आणि थोडंसं ह्याला आता आपण यात पाणी घालायचं जेणेकरून गिरवी होईल. पाणी तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जसं हवं आहे तसं घालू शकता. एक उकळी आली त्याला. ही अंडा करी आपली तयार झालेली आहे. थोडंसं पाणी आटलं की ह्याला आपण बंद करून घ्यायचं. त्याच्यावर वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातली. आता ही झालेला आहे. आमच्यात थोडीशी पातळ ग्रेव्ही लागते म्हणून मी पातळ ग्रेव्ही केली. तुम्हाला जशी घट्ट हवी तशी तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. आणि ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायचं. आणि हे तुम्ही चपाती, भाकरी किंवा रोटी कशाबरोबरही खाऊ शकता.